मित्रांनो, जिसकी लाठी उसकी भैंस ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल आणि त्याचाच प्रत्यय देणारी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडल्याचं बघायला मिळतंय। राज्यामध्ये एका आमदाराच्या जावाईची बदली झाली आणि अवघ्या 5च दिवसात त्याची बदली जी आहे ती रद्द करण्यात आली। आता ही घटना घडली कुठे, तर ही घटना घडली पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची बदली ही मुंबईमध्ये करण्यात आली होती। मात्र राजकीय दबाव तंत्राचा वापर करून आमची पोच किती आहे हे दाखवण्याचं काम या ठिकाणी या आमदारानं केल्याचं बघायला मिळतंय। विशेष म्हणजे हा आमदार सत्ताधारी पक्षाचा नसला तरी याचे नातलग जे आहे ते सत्ताधारी पक्षात आहेत। विशेष म्हणजे हा आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा आहे आणि त्याचे भावजय जे आहेत त्या भाजपच्या आहेत। अशा अनेक त्यांचे नातेगोते जे आहेत ते विविध पक्षात आहे आणि याच राजकीय दबाव तंत्राचा वापर करून गृह खात्यालाच या ठिकाणी त्यांनी दुखवत ती बदली जी आहे ती रद्द केल्याचं बघायला मिळतंय। विशेष म्हणजे गृह विभागानंच आधी ही बदली केली, नंतर विभागानंच त्यांचा जो आदेश आहे त्यांनी जे जारी केलेलं पत्र आहे ते रद्द केल्याचं बघायला मिळतं। नेमकी संपूर्ण प्रकरण काय आहे आपण ते जाणून घेणार आहोत। राज्यातील पोलीस प्रशासनात सध्या बदल्यांचा अक्षरशः पोरखेळ सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय। बदल्या करायच्या आणि राजकीय दबाव येताच त्या तातडीनं रद्द करायच्या असाच उद्योग गृह विभागानं मांडल्याचं बघायला मिळतं। अवघ्या 5च दिवसात गृह खात्यानं स्वतःच्याच आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं बघायला मिळतं। तब्बल 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्यात। यात सर्वाधिक डोळे विस्फारणारी बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांचे जावई अमोल झेंडे यांची रद्द झालेली बदली। राजकीय वजनाचा पुरेपूर वापर करून झेंडे यांनी अवघ्या 5च दिवसामध्ये आपली बदली जी आहे ती पुन्हा पुण्यातच करून घेतली आहे। पुन्हा ते पुण्यातच आपली खुर्ची पक्की करण्यामध्ये सरस ठरल्याचं बघायला मिळतंय। पुण्यातून ते बाहेर जाणारही नाही, पुण्यातच राहणारे आणि त्यातही महत्त्वाच्या जागेवरती राहणारे अशी एकंदरीत त्यांनी स्वतःची बदली करून गेली। गेल्या 21 मे 2026 रोजी गृह विभागानं वरिष्ठ पोलीस अधिकारी अमोल झेंडे यांची मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयात रवानगी केली होती। पण सरकार दरबारी आमचे किती वजन आहे हे झेंडे यांनी अल्पावधीतच दाखवून दिले। मीरा भाईंदरची त्यांची बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली असून त्यांना पुन्हा पुण्यातच PMRDA मानाचं पान देण्यात आलंय। 5च दिवसातील या बॅक टू पुणे एपिसोडमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। मात्र विरोधकांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाहीयेत किंवा ते यावरती बोलणार देखील नाहीत, कारण यामध्ये पूर्ण व्यवस्था जी आहे तीच भरभराटल्याचं बघायला मिळतंय। ज्याची राजकारणातील सत्ताधाऱ्यांसोबत मैत्रीचे संबंध आहेत, ज्याचं त्यांच्यासोबत बसणं उठणं आहेत, अशा लोकांना त्यांच्या पद्धतीनं हे राज्य सरकार किंवा हे प्रशासन चालवता येतं याची प्रत्यय येणारी ही घटना आहे आणि ही संपूर्ण महाराष्ट्रासमोर घडलेली। अनेक जे अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी किंवा काही त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्या आवडत्या ठिकाणी त्यांना जायचं असतं, मात्र त्यावेळी त्यांना तिथं पाठवलं जात नाही। त्यावेळी त्यांना प्रोटोकॉल समजून सांगितलं जातो। मात्र ज्या ठिकाणी राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आहे, राजकीय नेत्यांचं वचन आहे, ज्या ठिकाणी त्यांची वचक आहे त्या ठिकाणी मात्र प्रोटोकॉल जो आहे तो प्रोटोकॉल नसतो। त्या ठिकाणी त्यांची मनमर्जी असते, त्यांचा मनमर्जी कारभार असतो। असंच एकंदरीत दाखवून देण्याचं काम या घटनेने केलंय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर राजकीय नेत्याची जावई असल्यामुळेच कुठेतरी त्यांची ही बदली जी आहे ती रद्द करण्यात आली आहे। आणखीन अशा किती बदल्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या त्या देखील आपण जाणून घेणार आहोत। मात्र यामध्ये राजकीय दबाव तंत्र जे आहेत ते कशा पद्धतीने वापरण्यात आलंय ते आपण थोडक्यात समजून घेऊयात। अमोल झेंडे जे आहेत यांच्या सुपरफास्ट बदली रद्द करण्यामागे त्यांच्या कुटुंबाची भक्कम राजकीय तटबंदी असल्याचं बोललं जात आहे। आता या तटबंदीमध्ये नेमकी कोण कोण आहेत ते थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत। झेंडे यांचे सासरे बापू पठारे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत। त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीकडून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत। तर मेवणे आणि भावजय हे पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक आहेत। या तगड्या सर्वपक्षीय ताकदीपुढे राजकीय दबावापुढे राज्याच्या गृह खात्यानं अक्षरशः गुडघे टेकल्याचं बघायला मिळतंय। असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय की ज्यांची राजकीय लॉबिंग चांगली आहे त्यांना त्यांच्या मनमर्जीप्रमाणे बदल्या केल्या जातील का, त्यांना त्यांच्या मनमर्जीप्रमाणे बदलीचं ठिकाण दिलं जाणार का, असे
संतप्त सवाल जे आहेत ते उपस्थित केले जातात. आता इतर काही महत्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत, ज्या रद्द करण्यात आल्या त्या आपण थोडक्यात बघणार आहोत. निलेश सोनवणे नवी मुंबईतील वायरलेस कोस्टल डिव्हिजनच्या उपायुक्त पदावरून आता ठाण्यात महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक झाले. रुपाली अंबुरे पोलीस अधीक्षक नवी मुंबई, स्वाती भोर प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र सांगली, कविता नेरकर समुपदेशक राज्य राखीव पोलीस दल छत्रपती संभाजीनगर, वैशाली माने पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार, संदीप पालवे पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर. असं एकंदरीत हे जे आहेत या सर्व अधिकाऱ्यांच्या ज्या आहेत त्या नियुक्त्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. यामध्ये आपण जर बघितलं असेल तर फक्त या ठिकाणी या एका अधिकाऱ्याची नाही तर फक्त यांच्यापुरता हा विषय मर्यादित नाही तर ठाण्याचे पोलीस उपायुक्त डीसीपी अमरसिंह जाधव यांची नवी मुंबईला झालेली बदली ही ताज्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे आणि त्यांना पुन्हा ठाण्यातच पोलीस उपायुक्तपदी सेट करण्यात आले. मात्र आधी जे तुम्हाला इतर नावं मी सांगितले त्या सर्वांच्या बदल्या या ठिकाणी करण्यात आल्या. मग त्यांचा एकतर राजकीय त्यांना फायदा घेता आला नाही किंवा राजकीय दबाव तंत्राचा या अधिकाऱ्यांना वापर करण्यात आला नाही का, असा एकंदरीतच सवाल उपस्थित होतोय. किंवा त्यांचे सासरे आमदार वगैरे नसतील किंवा त्यांचे चुलत सासरे वगैरे नगरसेवक वगैरे कोणी नसतील आणि त्यामुळे त्यांना असं दबाव तंत्राचा वापर करता आला नसेल असा संतप्त सवाल जे आहे ते सध्या सामान्य जनतेतून उपस्थित होतोय. मात्र विरोधक जे आहे ते अशा प्रकरणामध्ये अतिशय शांततेची आणि गप्प पडण्याची भूमिका घेताना बघायला मिळतात. एकंदरीतच तुम्हाला नेमकी काय वाटतंय? सध्या प्रशासन जे आहे ते राजकीय दबाव तंत्रापुढे हतबल झालंय का? कॉमेंटमध्ये आपलं मत नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. वेळ झाली थांबण्याची थांबवायचं. धन्यवाद.